विदेशमध्ये बातमी आहे बांगलादेशची। बांगलादेशी नागरिकांनी स्पष्ट कौल दिलाय। जमातचं धार्मिक राजकारण नाकारत बांगलादेशी नागरिकांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला पसंती दिली आहे। बांगलादेशमध्ये बीएनपीचे प्रमुख तारिक रहमान हे आता पंतप्रधान होणार आहेत। तर 2024च्या उठावात ज्या विद्यार्थ्यांनी हिरिरीने भाग घेतला होता त्यांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या नॅशनलिस्ट सिटीझन पार्टीला या निवडणुकीत फारसं यश मिळालेलं नाही। त्यांनी जमातला पाठिंबा दिला होता। पाहूया बांगलादेशी नागरिकांनी कोणत्या मुद्द्यांवर आपलं मत दिलंय। बांगलादेशात स्पष्ट बहुमताचं सरकार, 20 वर्षांनी बीएनपीचा विजय, जमात एनसीपीला जनतेनं का नाकारलं? बांगलादेशमध्ये गुरुवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं मोठा विजय मिळवलाय। बीएनपीनं 299 जागांपैकी सुमारे 209 जागा जिंकत बहुमतासाठी आवश्यक असलेला 150चा आकडा पार केला। तर जमाते इस्लामीच्या नेतृत्वाखालील 11 पक्षांच्या आघाडीला केवळ 70 जागा मिळाल्या आहेत। जमात प्रमुख शफीकुर रहमान यांनी ढाका 15 या जागेवरून विजय मिळवलाय। तर तारिक रहमान यांनी 2 जागा लढवल्या होत्या। ढाका 17 आणि बोगुरामधून त्यांनी निवडणूक लढवली होती। दोन्ही जागांवर त्यांचा विजय झाला। देशात सुमारे 20 वर्षांनंतर बीएनपीचं सरकार स्थापन झालंय। 2008 ते 2024 या मोठ्या कालखंडासाठी शेख हसीना यांची आवामी लीग सत्तेत होती। मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षावर बंदी होती। दरम्यान आता या विजयामुळे माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे पुत्र आणि बीएनपी प्रमुख तारिक रहमान पंतप्रधान होणार आहेत। देखून बांगलादेश बीएनपीचं प्राधान्य हे बांगलादेश सर्वोच्च असं आहे। त्यामुळे लोकशाही मार्गाने विकास साध्य करण्याचंच आमचं लक्ष आहे। ज्यांनी लोकशाहीवादी आणि प्रगत बांगलादेशसाठी मतदान केलं आहे त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करू, त्यांचा विश्वास सार्थ ठरू। तारिक रहमान पुढील पंतप्रधान होणार, तेच आमचे नेते आहेत। तर या निकालानंतर बांगलादेशी नागरिकांनीही आनंद व्यक्त केलाय। ही अत्यंत चांगली बातमी आहे आमच्यासाठी, कारण गेल्या 17 वर्षांपासून बांगलादेशमध्ये लोकांचं राज्य नव्हते। त्यामुळे बांगलादेशसाठी ही चांगली संधी आहे आणि मला वाटतं की हे सरकार आमच्यासाठी काहीतरी चांगलं करेल, राजकीय स्थैर्य, आर्थिक विकास आणेल आणि सार्वजनिक आरोग्य जपेल, जनमताचा आदर करेल। अल्लाच्या कृपेने ते जिंकले। आम्ही खुश आहोत। आम्हाला काम हवंय, खायला हवंय। त्यांनी देशाचं चांगलं नेतृत्व करावं, देशाला समृद्ध करावं, बाकी आम्हाला काही नको। रोजगार मिळवून आम्हाला कुटुंबाचं पोट भरता यायला हवं। आता आम्हाला दुःख नकोय आणि भ्रष्टाचारही दूर व्हावा। दुर्नीती ना होय एभाবে আমরা চাই। तारिक गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 17 वर्षांनंतर देशात परतले होते। त्यांनी परदेशातून पक्षाची कमान सांभाळली होती। आता बांगलादेशमध्ये 35 वर्षांनंतर पुरुष पंतप्रधान होणार आहे। दरम्यान बीएनपीला हिंदूंची मतं मिळाल्याचं बोललं जातंय। माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे हिंदू मतदार बीएनपीकडे वळले। बीएनपीनं खुलना, सिल्हेट, चटगाव आणि ठाकूरगंज तसंच अवामी लीगचा बालेकिल्ला असलेल्या गोपाळगंजमध्ये विजय मिळवला। त्याच्याशी संबंधित जे युतीमधले पक्ष होते ते एक्स्ट्रीमिस्ट रॅडिकलिस्ट आयडिओलॉजी म्हणजेच इस्लामिक आयडिओलॉजीला मानणारे आणि एक प्रकारे बांगलादेशला पुन्हा एकदा अफगाणी तालिबानी राजवटीसारखीच राजवट देण्याचा प्रयत्न करणारी अशी ती राजवट त्या ठिकाणी आली असती। म्हणूनच सर्वसमावेशक ते चेहरा, त्याचबरोबर विकासाचं व्हिजन आणि सोबतचे राष्ट्र, मुख्यतः भारतासोबत त्याचबरोबर इतर राष्ट्रांसोबत कशा प्रकारे संबंध वृद्धिंगत करता येईल आणि बांगलादेश फर्स्ट या धोरणानुसार पुढे घेऊन जाता येईल असा एकूणच जो आहे सूर बांगलादेश नॅशनल पार्टीनं या निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लावला होता। अवामी लीगनं निवडणूक न लढणं हे बीएनपीच्या पथ्यावर पडलं। माजी पंतप्रधान शेख हसीनांच्या पक्षाची मतं बीएनपीकडे वळली। विशेषतः हिंदू मतदारांनी बीएनपीला कौल दिला। बीएनपीचे कार्यकर्ते तळागाळात काम करत होते। त्यांचे प्रमुख परदेशात असले तरी सक्रिय होते। खालिदा जिया यांचा निवडणुकीपूर्वी मृत्यू झाल्यानं पक्षाला सहानुभूती मिळाली। तारिक रहमान यांचं नेतृत्व तरुणांना आणि ज्येष्ठांनाही अपील करणारं होतं। देश चालवण्याचा अनुभव देखील बीएनपीकडे आहे। तर 2024 मध्ये ज्या पक्षांनी आंदोलनाला सर्वाधिक पाठिंबा दिला होता ते म्हणजे जमाते इस्लामी आणि एनसीपी तर याच आंदोलनानंतर उदयास आलेला पक्ष। आंदोलनात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनीच या पक्षाची बांधणी केली। निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी युतीही केली होती। मात्र जमातला जेमतेम 70 जागा जिंकता आल्यात, कारण बांगलादेशी नागरिकांना जमातचा भूतकाळ विसरता आलेला नाही। जमाते इस्लामी या पाकिस्तान धार्जिण्या संघटनेनं बांगलादेशच्या निर्मितीला, स्वातंत्र्यालाच विरोध केला होता।
या निवडणुकांमध्ये आवामी लीग हा अनुपस्थित होता आणि म्हणूनच एकूणच युवकांचा पाठिंबा हा जमाते इस्लामी किंवा एक प्रकारे युवकांचं प्रतिनिधित्व करणारी नॅशनल सिटीजन्स पार्टी हिला न मिळता मोठ्या प्रमाणामध्ये युवकांचा आणि बांगलादेशमधल्या सुज्ञ मतदारांचा पाठिंबा हा तिथल्या बांगलादेश नॅशनल पार्टीला मिळालेला आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेश नॅशनल पार्टी हीच आज घडीला बांगलादेशच्या राजकारणामध्ये सर्वसमावेशक भूमिका घेणारी पार्टी त्या ठिकाणी आहे. शिवाय विद्यार्थी पक्ष असलेल्या नॅशनल सिटीजन्स पार्टीनं अशाच जमातला पाठिंबा दिल्यानं नागरिकांची नाराजी ओढवून घेतली. तसंच त्यांना त्यांच्यातील तीव्र अंतर्गत फुटीचाही फटका बसला. 2024 मध्ये आंदोलन झालं, त्याचा 1.5 वर्षांत प्रभाव संपला. शेख हसीनांविरोधात लढणाऱ्या विद्यार्थी नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. जमातशी युतीवरून पक्षात अंतर्गत मतभेद उफाळून आले. काही महिन्यांपूर्वीच स्थापन झालेल्या पक्षाकडे कार्यकर्त्यांची कमतरता होती. निवडणूक लढण्याचा अनुभव नव्हता. केवळ जेनझी मतदारांवर त्यांची भिस्त होती. मतदारांकडे बीएनपी किंवा एनसीपी हे 2च पर्याय होते. मतदारांनी अनुभवी बीएनपीला कौल दिला. अनअनुभवी विद्यार्थी नेते ढासळलेली अर्थव्यवस्था कशी सांभाळणार ही मतदारांमध्ये साशंकता होती. एनसीपीची प्रतिमा सोशल मीडिया आणि ढाका विद्यापीठापुरतीच मर्यादित राहिली. त्यातच बांगलादेशी नागरिकांना बदल हवा होता. शेख हसीना यांच्या विरोधातील नाराजी जमात आणि एनसीपीच्या पारड्यात पडली नाही. त्यांना देश चालवणारा अनुभवी पक्ष म्हणजेच बीएनपी जवळचा वाटला. आता प्रश्न आहे तो म्हणजे जुलै चार्टरची अंमलबजावणी. कारण या निवडणुकांबरोबरच एक रेफरंडमही घेतलं गेलं. जुलै चार्टरच्या पारड्यात होळीचीच मतं अधिक पडली आहेत. जुलै चार्टरवरील जनमत चाचणीत 68.6% लोकांनी हो असं मत दिलंय. जुलै राष्ट्रीय चार्टरमध्ये समाविष्ट असलेल्या 48 घटनात्मक सुधारणांच्या मुद्द्यांच्या अंमलबजावणीसाठी हा निकाल म्हणजे जनतेची सहमती आहे. की एकूणच बांगलादेशच्या राज्यव्यवस्थेमध्ये असणारं एक प्रकारचा भ्रष्टाचार, करप्शन याला कमी करण्याच्या फेवरमध्ये, त्याचबरोबर एक प्रकारे डायनेस्टी पॉलिटिक्स म्हणजेच वेळोवेळी एकाच फॅमिलीचे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रधानमंत्री किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नेते होतात त्याला सुद्धा कुठेतरी विरोध त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स, प्रशासकीय सुधारणा असो, एक प्रकारे करप्शन फ्री गव्हर्नमेंट आणि त्याहून महत्त्वाचे काही राजकीय बदल ज्याच्यामध्ये एक प्रकारे पंतप्रधान पदासाठी सुद्धा जे आहे एक मर्यादा त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर खासदारांसाठी सुद्धा मर्यादा दिलेली आहे. एकूणच या सगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर गुड गव्हर्नन्सच्या अनुषंगानं हे सगळे रिफॉर्म्स फायद्याचे ठरतील असंच एकूण आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे बांगलादेशी नागरिकांनी जुलै चार्टर स्वीकारून अधिक लोकशाही आणि पुरोगामी बदलांना होकार दिलाय. त्याचवेळी जमात सारख्या जुन्या पण धार्मिक संघटनेला नाकारत लोकशाही महत्वाची हा संदेश दिला. एनसीपी सारख्या तरुण पक्षालाही कौल न देता देश चालवण्यासाठी अनुभव महत्वाचा हे स्पष्ट केलं आणि बीएनपीच्या अनुभवाला कौल देताना तारिक रहमान सारख्या सुशिक्षित नेतृत्वाला पसंती दिली. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.